नमस्कार. मी सूर्यकांत निंबाळकर, स्वराज्य ॲग्रो यूट्यूब चॅनलसाठी कापसी तालुका फलटण येथे 3 पिढ्या वृक्ष लागवड होत असल्याने ऐन उन्हाळ्यात ग्रामपंचायत, भैरवनाथ मंदिर आदी ठिकाणी वृक्ष हिरवेगार असल्याने गावातील बहुतांश वयोवृद्ध या ठिकाणी ऐन उन्हाळ्यात आरामदायीसाठी येत आहेत. येथील सावतामाळी मंदिरात तर दुपारची बैठकच बसत आहे. परमपूज्य रविशंकर यांच्या पदरस्पर्शाने पावन झालेली कापशी गावाने पाणी टंचाईवर मात करून श्रमदानातून अनेक बंधारे बांधले. त्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा वाढला. त्याचा परिणाम वृक्ष लागवड व त्याची वाढ चांगल्या प्रकारे झाल्याने आजही तिसरी पिढी त्याची जोपासना करत आहे. ग्रामपंचायतच्या वतीने जुन्या झाडांना आकर्षक कठडे बांधून झाडावर विविध रंग देऊन आकर्षक सजवले आहेत. त्यामुळे कापशी गावात गेल्यानंतर ऐन उन्हाळ्यात त्या ठिकाणी आरामदायी व निसर्गरम्य परिसर दिसत आहे. कापशी ग्रामस्थांचे परिसरातून याबद्दल अभिनंदन होत आहे. सासवड टाकोबाची वाडी कापसी रस्त्यावरच ही वृक्ष संपदा असल्याने अनेक जण याचा आसरा घेत आहेत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. चौकत राहते. रविशंकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही कापशी भूमी. या भूमीमध्ये वृक्ष लागवड पहिल्यापासूनच वृक्ष संगोपन करण्याची एक सवय या गावाला पहिल्यापासूनच लागलेली आहे. आता ही तिसरी पिढी आहे. या गावठाणामध्ये जे वृक्ष दिसतात यांचं संगोपन करण्याचं काम आत्तापर्यंतच्या तिन्ही पिढ्यांना केलेलं आहे आणि यापुढेही अशाच पद्धतीची वृक्ष लागवडचं काम या गावानं सातत्याने त्याची जोपासना केलेली आहे. अशी मोहरवी करावी